आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल डिक्सल आणि कर्जत दहिवली या दोन संघांदरम्यान. पहिलं षटक आपण पाहतो दहिवली संघाकडून घेऊन आलाय पराग शिंदे. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही फलंदाज पाहू शकता डिक्सल संघाचे प्रसाद आणि ओमकार. पहिला चेंडू कट केला, अगदी पॉइंट मधून चेंडूला ट्रॅव्हल केला, अगदी कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषेच्या पलीकडे होतोय चौकार. परागच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो प्रहार मात्र चढवला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं परागचा जर विचार करायला गेलो तर फार चांगला गोलंदाज आहे कर्जत संघाचा. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर या गोलंदाजाचा बोलबाला. आज मात्र पहिलं षटक मात्र घेऊन आला आणि पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय प्रसाद या फलंदाजाच्या बॅटमधून. फुलटॉस होता, परंतु अगदी आपण पाहतो ना की मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला फील्ड आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरचा निर्णय इथे मात्र नो चेंडूचा येतोय. विमर मात्र फेकला जातो परागच्या माध्यमातून आणि नेक्स्ट चेंडू आता इथे फ्री हिट असेल. विमर मात्र फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि नेक्स्ट चेंडू आपण पाहतो फ्री हिटचा असणार आहे. इथे फ्री हिटचा चेंडू अगदी वेगानं मात्र फेकला होता. अगदी आउटसाइड दी ऑफस्टंप चेंडूला पिचिंग केला. तिथून आपण पाहताना की निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पराग खऱ्या अर्थाने या कामासाठी ओळखला जातो. ते सर्रार चेंडू फेकण्यामध्ये या गोलंदाजाचा नक्कीच फुलटॉस आणि त्याला मात्र कन्वर्ट केलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे होतो षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या 6 धावेच्या साह्याने तुम्ही पाहू शकता धावफलक आता जाऊन पोहोचला तो 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पहिली इनिंग आपण पाहतोय की मैदानामध्ये चालू आहे. पहिली बॅटिंग करतोय डिक्सल संघ. गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय दहिवली संघ. पराग शिंदे पहिलं षटक घेऊन सज्ज झाला आणि पहिल्या षटकावरती आपण पाहताना की आक्रमण देखील केला प्रसाद या फलंदाजानं. एक चौकार आणि एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. चांगली स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देतोय. हा खूप सुंदर चेंडू फेकला होता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आतल्या बाजूला चेंडूने वलन घेतला. तिथून आपण पाहतो चेंडूला ग्लान्स केला. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं 12 ही धावसंख्या आता धावफलकामध्ये पाहायला मिळते. 12 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पराग शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हा देखील सुरेख चेंडू. अगदी आतमध्ये वलन घेणारे चेंडू मात्र आता फेकले जात आहेत. कधी शॉर्ट लेनचे चेंडू फेकले जात आहेत, कधी गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिचिंग केले जात आहेत. त्यानंतर खोलवर टप्प्याचे देखील चेंडू या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विशिष्ट शैलीने आणि विशिष्ट बदल करून मात्र हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. एक चौकार आणि षटकाराचा मार जरूर खाल्ला आणि इथे मात्र बॅटीला स्पर्श करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि फलंदाज इथे मात्र बाद. धन्यवाद डीजे मास्टर. फार चांगलं संगीत आपल्याला डीजे मास्टरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगली डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय आमचे डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी आपण पाहतो ना की मित्रांनो कोण
अभि मद्री डीजे मास्टर यांच्या माध्यमातून अगदी पहाटेचे 3 वाजलेत आणि अशा वेळी देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. अगदी प्रेक्षकांची मात्र झोप उडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पहिले षटक इथे मात्र समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकामध्ये 1-12 या धावसंख्येवरती खेळतोय. तो प्रथम बॅटिंग करणारा डिक्सल संघ. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दुसरं षटक घेऊन सज्ज झाला. राज हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आला. खऱ्या अर्थानं आता दुसऱ्या षटकाची देखील खूप मोठी जबाबदारी आहे. जरी फील्ड रिस्ट्रिक्शन मात्र हटवले गेले असतील तरी सुद्धा थोडीशी जबाबदारी निशार आता मात्र गोलंदाजी करायची आहे. हा आडव्या बॅटमधून खेळायचा होता. सफल झाले होते. अगदी विकेट मात्र सोडून पुढे निघून गेले होते. तिथून आपण पाहतोय की अगदी स्टंपच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राज मात्र चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च जरूर केल्यात परागने, परंतु महत्वपूर्ण ओमकारची विकेट देखील मिळवल्या. फार चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. हा देखील तशाच प्रकारे चेंडूला खेळायचं होतं. राज मात्र आता प्रभावित करतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील राजच्या माध्यमातून आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 3 सलग निर्धाव चेंडू फेकलेत गोलंदाज राज याने. दुसऱ्या षटकाची जी जबाबदारी दिल्या त्या जबाबदारीला आतापर्यंत आपण पाहतो ना की अगदी खरा उतरला गेला. आपल्या संघाच्या संघनायकाने जी जबाबदारी दिल्या आपल्या या संघामध्ये खऱ्या अर्थानं त्याला आज प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली आहे. खऱ्या अर्थाने या संघामध्ये पहिले षटक प्रामुख्याने फेकत आला गोलंदाज निक्का, परंतु आज त्याला मागे थांबवण्यात आलं. हा मोठा फटका. इथे मात्र चेंडू हवेमध्ये हवाई सफर निका आहे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय प्रसादच्या बॅटमधून हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 18 धावा धावफलकामध्ये या षटकाराच्या साह्यानं भरपूर उशीर मात्र प्रसादला थोडस शांत ठेवलं होतं गोलंदाज राजने. हा शॉर्ट पिच त्याला फक्त दिशा दिली. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आला पराग. तोपर्यंत आपण पाहताना की 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फिल्डिंग त्यानंतर तितक्याच ताकदीचा थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या साह्यानं आता 20 ही धावसंख्या धावफलकामध्ये. राजने मात्र 3 चेंडू फार चांगले फेकले होते. अगदी व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र 1 चेंडूवरती मार खाल्ला आणि या चेंडूवरती 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. हा फटका देखील चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चुकी घडली जाते. झेल इथे मात्र सुटला जातोय आणि या क्रिकेटमध्ये निश्चितच मित्रांनो अशी जी संधी उपलब्ध करून दिली जाते त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही तर तिथून मात्र तुम्हाला पराजयाच्या छायेमध्ये जावं लागतं. आणि आता मात्र झेल तुम्ही सोडली गेली आहे ती म्हणजे प्रसाद या फलंदाजाची, ज्याची बॅट खऱ्या अर्थाने या मैदानावरती बोलली आहे, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने रन्स आल्यात, त्या प्रसादला मात्र इथे जीवदान दिलं गेलं आहे. अगदी आपण पाहताय ना की गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं होतं. ज्या फलंदाजानं त्याला षटकार लगावला होता त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याने एक वेगळा चेंडू मात्र फेकला होता. एक अटॅकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र तो चेंडू निसटला आणि तिथे मात्र झेल सुटला गेला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 21च्या घरामध्ये. 21वा धावफलकामध्ये तिसरं षटक आता प्रगतीपथावरती असेल. अजय गुंजाल तिसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजी माकवती सज्ज झाला. पूर्णपणे आज मात्र आपण पाहतो ना की दैवली संघामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गोलंदाजाचा एक
क्रमांक होता, परंतु आज वेगवेगळ्या क्रमांकाने मात्र गोलंदाजी केली गेली. प्रामुख्याने आपण पाहतोय की निक्का पहिले षटक फेकत होता, परंतु अजूनपर्यंत निक्काला गोलंदाजी मात्र सोपवली नाहीये. ही खऱ्या अर्थाने स्टार्टर जी असेल ती म्हणजे दैवली संघाची डिक्सल संघासमोर खेळत असताना. परंतु फलंदाज देखील आपण पाहतो ना की डिक्सल संघाच्या प्रसाद हा देखील सुरेख चेंडू. अंपायर आम्हाला सांगतायत की हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. अंपायर रिव्ह्यू कशासाठी आहे? स्टंपला बॉल लागला. ओके, तिसऱ्या अंपायर कडे आता मात्र डिसिजन रेफर केलं जात आहे. इथे आपण पाहतो फलंदाज बाद आहे. स्टंपला चेंडू लागला. फलंदाज इथे बाद होईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकता नवीन बॅट्समन विक्की पाटील. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता निलेश. गोलंदाजी मार्कवरती अजय गुंजाल, ज्याने पहिल्या चेंडूवरती प्रसादला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या चेंडूवरती मात्र यष्ट्या उदलवल्या आणि दुसरा चेंडू घेऊन मात्र गोलंदाजी ट्रान्सवरती सज्ज झाला. हा देखील सरप्राईज चेंडू होता आणि ते बॅटीला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आणखीन एक विकेट इथं मात्र जाते डिक्सल संघाची. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये दाखल होईल. संकेत स्ट्रायकिंग एंडला तुम्ही संकेतला पाहू शकता. अजय गुंजाल तिसरं षटक मात्र घेऊन आला आणि 2 चेंडूंवरती सलग 2 विकेट्स मात्र मिळवतोय. फार चांगली गोलंदाजी आता अजयकडनं आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र डिक्सल संघाने थोडस सावध क्रिकेट मात्र खेळणं खूप गरजेचं आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल वरती प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांमध्ये आता तुम्हाला आणि आणखीन एक विकेट आणि इथे मात्र विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली जाते अजय गुंजाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. धन्यवाद मास्टर. आपण पाहतोय मित्रांनो मैत्री चषक 2022 मधली पहिली विकेट हॅट्रिक मात्र अजय गुंजालच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या विशिष्ट शैलीने मात्र फेकला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 3 विकेट्स मात्र मिळवलेत या गोलंदाजानं. हा चांगला फटका यावेळी सफल झालेत आणि अगदी आपण पाहतोय स्कोअर ऑफ द विकेट. डीप स्कोअर लागला चेंडू चालला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. 25 धावा धावफलकामध्ये. हा चांगला चेंडू यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहतो ऑन साईडला चेंडू भिरकावला, निक्का तिथे आला आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल आता मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता 26 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजय गुंजालचं. एक चौकाराचा मार खाल्ला. रोहित आल्या मात्र त्याच्यावरती हवी ठरला आणि त्याने मात्र चौकार लगावला. 26 धावा धावफलकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या 4 षटकांची मॅच असणार आहे आणि या 4 षटकाच्या मॅच मध्ये आता तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे ते डिक्सल संघाला. म्हणजे लेग बाईज असेल नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 27 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चौथं षटक प्रगतीपथावरती. निक्का गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. चौथं षटक घेऊन मात्र हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. प्रामुख्याने पहिलं षटक मात्र सातत्याने फेकत आला दैवली संघाकडून, परंतु आज चौथ्या षटकासाठी त्याला प्राचारित करण्यात आला. ही एक रणनीती मात्र आपल्याला पाहायला मिळते दैवली संघाकडून. परंतु एक ज्यावेळी आपण पाहतो ना की डिक्सल संघाचा प्रसाद फलंदाजी करत होता त्यावेळी असं वाटलं होतं की 50 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो डिक्सल संघ, परंतु त्यानंतर थोडंसं बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला. हा चांगला फटका ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र मिळेल फक्त सिंगल. सेकंड एंडवरती आता रोहित तुम्ही त्याला पाहू शकता ज्याने एक चौकार मात्र निश्चितच अर्पित केला आपल्या बॅटमधून. धावफलक जाऊन पोहोचेल 28च्या घरामध्ये. 28 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. डिक्सल वर्सेस दैवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा ते सर्राट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निक्काच्या माध्यमातून. अगदी वेगवान चेंडू फेकण्यामध्ये हा गोलंदाज खूप माहीर आहे आणि तेच मात्र आता मैदानावरती आपल्याला दाखवत असताना पहिला चेंडू मात्र अगदी वेगानं मात्र फेकला रोहितसाठी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. धावफलक 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्सल संघ प्रथम बॅटिंग करतोय. हा फटका चांगला स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढला, परंतु अगदी लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेत्र तिथपर्यंत पोहोचला आणि फक्त सिंगलच या चेंडूवरती देखील मिळली जाईल. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 29 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निक्का देखील ज्या प्रकारे आपण पाहतोय ना की अजयने गोलंदाजी केली, राजने गोलंदाजी केली, परागने गोलंदाजी केली, त्याच प्रकारची गोलंदाजी निक्काकडनं देखील पाहायला मिळते. हा चांगला फटका यावेळी अगदी जागा बनून मात्र स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राच्या पलीकडे. येतोय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. 33 धावा धावफलकामध्ये या चौकाराच्या साह्यानं 4/33. आता मात्र चांगली टोटल. हा फटका देखील चांगला आहे. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथून मात्र चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी
विकेट किपर एंडकडे मात्र फेकी केली आणि तिथून फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकामध्ये 4 विकेटचं पतन झालं डिक्सल संघाचं. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो डिक्सल संघ. या षटकातील आपण पाहतो ना की शेवटचा चेंडू आता बाकी असेल आणि या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येणार. हा देखील हेलिकॉप्टर उडवला परंतु अगदी कार्पेटच्या साह्यानं पुनश्च लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावे घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थर्ड अंपायरकडे रेफर केलं जातं. दुसरी धाव कंप्लीट केली गेली की नाही हे मात्र चेक केलं जाईल. आमच्या फॉर्च्यून इव्हेंटची पूर्ण टीम मात्र ही स्पर्धा कव्हर करते. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. फलंदाज बाद. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज इथे बाद झाला म्हणजे सिंगलच असेल. सिंगलच्या साह्यानं आपण पाहतोय की धावफलक डीजे 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 थोडं थांबा डीजे थोडं 35 धावा झाल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे दहिवली संघासमोर. भुतवली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा. भुतवली संघाचा संघनायक कोणाची आहे? तर नेक्स्ट मॅच गुंडगे सोमजा 11 गुंडगे आणि त्यांना फाईट करेल ते अंजब. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी या. अंजब संघाचा संघनायक आणि सोमजाई गुंडगे संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं. येणारे 24 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. ती म्हणजे आपण पाहतोय ना की दहिवली संघाला येणाऱ्या आपण पाहतो 24 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा धावफलकामध्ये लावल्या गेल्या डिक्सल संघाकडून. आता 36 धावांचं टार्गेट ठेवलं दहिवली संघासमोर. आणि पुढच्या मॅच आता सर्व 3 षटकांच्या असतील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यापुढील सर्व मॅच 3 षटकांच्या होतील याची आपण नोंद घ्यायची आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 36 धाबींची गरज आहे. ती म्हणजे दहिवली संघाला. सलामीची जोड साकली बाळादादा धनवे स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो इमाम. ही जोड साकली आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक विकी पाटील
हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मागवरती सज्ज झाला. आता 36 धावा वाचवायच्या आहेत. तर अंजप आणि सोमजाई गुंडगे याच्यामध्ये सोमजाई गुंडगे टॉस विन झाला. तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला भिरकावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. हॅलो, सन्माननीय चालके काका कुठे असतील तर आपण व्यासपीठावरती यायचं. हॅलो, सन्माननीय चालके काका कुठे असतील तर आपण व्यासपीठावरती यायचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. हा चांगला चेंडू. या चेंडूची आता प्रतीक्षा खऱ्या अर्थाने डिक्सल संघ खेळतोय आणि सोमजाई गोंडगे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू विक्की पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा आता डिफेन्स करायचे आहेत. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतो. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर फक्त असे हिंग नजरेने मात्र बाळादा या चेंडूकडे पाहत राहिला आणि तिथून निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता 36 धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे आणि त्या बचाव करत असताना मात्र सुरुवात देखील तुमची चांगली झाली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावा खर्च केल्या त्या 2. फार चांगलं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय दहिवली आणि डिक्सल या 2 संघांदरम्यान. हा देखील चांगला चेंडू. आता मात्र थोडसा एक अडचण निर्माण करून देतो गोलंदाज फलंदाजासाठी. बाळादादा दंडवी खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग हेड वरती आहेत परंतु विक्की पाटील देखील गोलंदाजी मार्क वरती आहेत. हे देखील विसरून जमणार नाहीये. फार चांगली गोलंदाजी डिक्सल संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्याकडे धावा थोड्याशा कमी आहेत. त्या धावांना आता मात्र वाचवायचे आहेत. या उद्देशाने मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. अगदी डॉट ऑफ पर्सेंटेज मात्र आता वाढवले जातात विक्की पाटील या गोलंदाजाकडून. हा देखील चांगला चेंडू. यावेळी अगदी आपण पाहतो ना की आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू ज्या क्षणी खेळपट्टीवरती पडला तिथून मात्र कोणतीही उचली घेतली नाहीये. फक्त त्या चेंडूकडे पाहण्या पलीकडे फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निर्धावाच्या सहाय्याने जर पाहायला गेलो तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 2. हा मोठा फटका मारायचा होता. अगदी आपण पाहतो फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता तो तिथपर्यंत आला आणि तिथून मात्र कंप्लीट केली गेली 1 धाव. 1 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. आता इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. जो स्टार्ट हवा आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डिक्सल संघाला तो स्टार्ट मात्र मिळवून दिला. ज्या मोमेंटमची खऱ्या अर्थानं गरज होती ना डिक्सल संघाला तो मोमेंटम आता मात्र कॅचअप केला जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो ना की फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज विक्की पाटील. आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये उर्वरित तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. आता मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या दहिवली संघाकडे. परंतु क्रिकेट हा निश्चितीने भरलेला खेळ आहे. कोणत्याही क्षणी मात्र काहीही घडू शकतं. 36 धावांचं टार्गेट होतं तुमच्याकडे. आतापर्यंत 3 धावा आल्यात म्हणजे उर्वरित 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 33 धावा बनवाव्या लागतील. आता मात्र एखादा असा गोलंदाज तुम्हाला टार्गेट करावा लागेल की त्या गोलंदाजावरती तुम्ही प्रति हल्ले चढवू शकता आणि तिथून तुमची पकड या सामन्यामध्ये मजबूत करू शकता. परंतु डिक्सल सारखा संघ समोर तुमच्या अगदी ताकदवार संघ आहे. भरपूर मॅचेसचा मात्र अनुभव या संघाकडे आणि भरपूर अनुभवी खेळाडू देखील या संघाकडे आहेत. ते देखील आपण पाहतो ना की अगदी जिद्दीने मात्र या मैत्री चषक 2022 मध्ये खेळण्यासाठी उतरलेत. जरी त्यांच्याकडे धावा कमी होत्या 24 चेंडूमध्ये 36 धावा वाचवायच्या होत्या. पहिलं षटक त्यांच्या बाजूने पडलं गेलं. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला. पॉइंट वरून चेंडूला काढला. अगदी आपण पाहतो पॉइंट आणि कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून फक्त आपण पाहतो की 2 धावा मिळतील.
आता मात्र क्रिकेट आणि शांत क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. आता एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आता बाळादादाला देखील माहिती आहे की मोठे फटके येत नाही आहे, सिंगल डबलने मात्र आता धावा जमा कराव्या लागतील आणि तेच आता मैदानामध्ये चालू आहे. या 2 धाव्याच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकामध्ये. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आकाश. हा फटका चांगला आहे, बॅट मधून आलाय मधुर आवाज, चेंडूला फेकून दिलं, वाईड श्लोकांच्या डोक्यावरून येतो बाळादादाच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने तुम्ही पाहू शकता आता धावफलक मात्र उंच भरारी घेईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 11च्या घरामध्ये. 11 धावा बिनबाद 11 या धावसंख्येवरती खेळतोय दोवली संघ. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक खूप निर्णायक होतं. पहिलं षटक खूप मी तर म्हणेन चांगलं फेकलं गेलं होतं गोलंदाज विकी पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकासाठी आकाश आलाय. पहिला चेंडू फार चांगला फेकला होता, त्यानंतर मात्र थोडासा हा चेंडू देखील चांगला आहे. अगदी आपण पाहतो ना की ते बाउन्स दिला चेंडूला आणि अंपायर मात्र आता दंडित करतायत की 1 बाउन्सचा इशारा आला. म्हणजे पुढचा चेंडू तुम्ही अशा प्रकारचा जर फेकला गेला तर अंपायर नो देखील घोषित करतील. म्हणजे तुम्हाला 6 चेंडूमध्ये एक बाउन्स अतिरिक्त चेंडू तुम्ही फेकू शकता उचले घेणारा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चेंडू तसे फेकू शकत नाहीयेत. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी वाईडिश लॉंग ऑफला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. क्रिकेटचा भरपूर अनुभव घेऊन मात्र बाळादादा दळवी या मॅच मध्ये खेळतोय आणि त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बराच क्रिकेटचा अनुभव आहे, बराच अशा मॅच आणि अशा प्रेशरच्या मॅच मध्ये भरपूरदा खेळला हा खेळाडू आणि ती प्रेशरची मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक मात्र त्यांच्याकडून थोडस बॅटिंग करत असताना थोडीशी गफलत झाली होती, परंतु या षटकामध्ये तिची उणीव मात्र भासून देत नाही आहेत. ती उणीव मात्र पूर्णपणे भरून काढली. 2 षटकार आलेत आकाशच्या या गोलंदाजीमधून आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 धावा धावफलकामध्ये. दुसरे षटक प्रगती पथावरती. आकाशला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आता एखादा निर्धार चेंडू, एखादी विकेट्स आणि ही पार्टनरशिप मात्र आता इथं कुठेतरी थांबवावी लागेल. अंपायर आम्हाला दर्शवतात की हा वाईड आहे, अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. अगदी आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं होतं, परंतु अगदी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता आणि तिथे मात्र येईल अवांतर. म्हणजे 18 धावा आता धावफलकामध्ये येणारे 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. हा देखील अंपायर आम्हाला सांगतायत की वाईड आला, म्हणजे 19 धावा. आता समीकरण पुनश्च बदलता येणारी 14 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आता गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर वाढला गेला, आता दबाव वाढला गेला. आता या आपण पाहतो ना मैत्री चषकाचा दबाव आणि थरार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. समोर त्याच्या फलंदाज देखील तेवढाच ताकदीचा अनुभवी फलंदाज बाळादादा दनवे. अशा बऱ्याच सिच्युएशन मधून हा खेळाडू गेला आणि आज देखील त्या सिच्युएशन मध्ये जात असताना आपल्या संघाला तारण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आकाश मात्र थोडंसं प्रेशराईज झाला, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा देखील अगदी आपण पाहतो आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूपच बाहेरून जाणारा चेंडू. आणखीन एक धाव ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचला 20 धावा धावफलकामध्ये. आता येणारे 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तुमच्याकडे आता धावा कमी आहेत, तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. अशा वेळी तुम्हाला आता निर्धाव चेंडू फेकावे लागतील, तुम्हाला डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागेल, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. तिथे तुमच्याकडनं निर्णय चुकले जातात आणि ज्यावेळी क्रिकेटमध्ये तुमचा निर्णय चुकला जातो त्यावेळी तुमची संपूर्ण टीम मात्र बॅकफूटवरती पाहायला मिळते. हा चांगला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि गोल्डन विकेट्स दिस मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट्स मात्र आकाश हा गोलंदाज मात्र मिळवतोय. का मी एवढे चेंडू अगदी वाईट टाकले ते आता मात्र दाखवतोय. ही विकेट्स त्याला खूप महत्वाची होती आणि ती महत्वपूर्ण विकेट्स देखील त्याच्या माध्यमातून इथं कंप्लीट केली गेली. बाळादादा दळवी इथे मात्र बाद होत आहेत. या मॅच मध्ये पुनश्च आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल.
नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतील. कोण विकी का विकास 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 व्यापारी हा फलंदाज आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज आज या खेळाडूला या टीम मध्ये संधी मिळाली आणि प्रमोट देखील केलं गेला थर्ड डाऊन पोझिशन मध्ये. आता मात्र इथून तुमचा चांगला खेळ झाला तर नक्कीच तुम्हाला अजून प्रमोशन मिळेल. विक्की नवीन फलंदाज अगदी आपण पाहतो दैवली संघामध्ये आज मात्र संधी दिल्या त्या संधीचं सोनं करायला करता हा चांगला फटका हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू चाललाय अगदी आपण पाहतोय डेप स्कोर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे येतो विकीच्या बॅट मधून हा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर सोमजाई धोंडगे संघाचे सर्व प्लेयर्स समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या टॉस बॉक्सच्या इथे तुमचे पॅकर्स अजयजी पाल तुमची वाट पाहतात. या चौकाराच्या साह्याने आपण पाहताय ना की धावफलक जाऊन पोहोचता 24च्या घरामध्ये 24 धावा धावफलकामध्ये लागल्या. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकामध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नऊ पाहिजेत ना भाऊ 12 पाहिजे 12 आता येणारे 12 चेंडू आणि 12 धाबींची गरज आहे. थोडस महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं आकाश या गोलंदाजाकडून. 2 षटकार 2 चौकाराचा मार जरूर खाल्लाय. 2 षटकार 1 चौकाराचा मार जरूर खाल्ला या गोलंदाजानं. 1 दुहेरी धाव देखील आली. 3 अवांतर स्वरूपाचे चेंडू देखील फेकले. एकंदरीत धावा खर्च केल्या त्या 21. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 21. तिसरं षटक प्रगतीपथावरती. इथे फार चांगला चेंडू फेकला गेला. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. रोहितने मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला. आता मात्र हे दाखवून देतोय की आम्ही देखील या सामन्यामध्ये अजून आहेत आणि हा सामना आम्ही देखील सहजासहजी सोडणार नाहीयेत. 12 चेंडू 12 धाबींची गरज होती. आता 11 चेंडू 12 धाबींची गरज आहे. हा देखील चांगला चेंडू. आता सर्व क्रिकेट रसिकांना हा प्रश्न पडला असेल की ह्या गोलंदाजाला मागे का ठेवण्यात आलं. आता 2 चेंडू निर्धाव फेकले गेले आणि आता मात्र थोडंसं प्रेशराईज झाला तो बॅटिंग करणारा दैवली संघ. इमामवरती आता थोडंसं प्रेशर आला कारण की बॅक टू बॅक 2 चेंडू आता निर्धाव खेळून काढलेत. रोहित मात्र आता चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. इटला बॅटीला स्पर्श करून चेंडू अगदी पाहतोय आपण लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. तिथे मात्र फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच वाचवल्या गेल्या. अगदी झपाट्याने चेंडू पर्यंत पोहोचण्याचं काम केलं. शेवट कशीने डाईव्ह लगावली आणि चेंडू देखील अडवण्यात यश आलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवल्या. 2 धावेच्या साह्याने आता धावफलक जाऊन पोहोचता 26च्या घरामध्ये. रोहित कमबॅकिंग गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहतो ना की विकी पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं त्या प्रकारचं षटक आतापर्यंत आपण पाहतोय की रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील चांगला चेंडू अगदी सरप्राईज चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो ना की गोल्डन स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथे मात्र फलंदाजांना खेळण्यासाठी थोडंसं अवघड मात्र आव्हान आता प्राप्त केलं जात आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिकांना आता मात्र हा प्रश्नचिन्ह नक्कीच पडला असेल की हा गोलंदाजाला मागे का ठेवण्यात आलं. हा देखील चांगला चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला.
आणि इथे मात्र फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. एक सिंगल मात्र इथे कंप्लीट केली गेली. चला थर्ड अंपायर कडे रेफर केलं जात आहे. इथे फलंदाज नॉट आउट असेल. अगदी आपण पाहतो ना की 26 धावा 27 धावा धावफलकामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ना की रोहित या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. पुनश्च आपल्याला सामन्यामध्ये आणून ठेवलं आपल्या संघाला या रोहित या गोलंदाजानं. हा चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहेत अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये. तिथे मात्र फक्त सिंगल कंप्लीट केली गेली. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डीजे थांबा डीजे. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोहितच्या माध्यमातून फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या विकी पाटीलने. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा मात्र खर्च केल्या आकाशने आणि तिसऱ्या षटकामध्ये आता धावा खर्च केल्या 4 त्या फक्त रोहित या गोलंदाजानं. आता पुनश्च आपल्याला या सामन्यामध्ये आणि या मॅच मध्ये आपलं आव्हान मात्र कायम ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजांनी केलं. आता शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 या धावसंख्येची गरज असेल. येणारे 6 चेंडू 8 डाबींची गरज. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहू शकता. ओमकार बॅटिंग करत असताना मात्र फारसं काही करू शकला नाहीये परंतु आता गोलंदाजी करत असताना 8 धावा त्यांना डिफेन्स करायचे आहेत. येणारे 6 चेंडू 8 डाबींची गरज. स्ट्रायकिंग एंडला विकी, नॉन स्ट्रायक एंडला इमाम. थोडंसं प्रेशराईज झाला आता मात्र दैवली संघ बाळादादाची विकेट गेल्यानंतर. हा फटका चांगला आहे विकीच्या बॅट मधून आला परंतु क्षेत्ररक्षक रोहित आहे तिथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी तिसरा अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू हातामध्ये विसावला नाहीये. चेंडू जमिनीला मात्र दान झाला. तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा आणि आता मात्र आपण पाहतोय की ऐन मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा होऊ शकते का डिक्सल संघासाठी, कारण की ही झेल खूप महत्वाची होती. इथे मात्र विकेट देखील गेली असते आणि रन्स देखील बचावल्या गेल्या असत्या 2. या 2 धावेच्या साह्याने आता धावफलक जाऊन पोहोचला 30च्या घरामध्ये. म्हणजे आता उर्वरित चेंडू तुमच्याकडे बाकी आहेत 5 आणि तुम्हाला बनवायचे आहेत त्या म्हणजे 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. इथे मात्र झेल होण्याची शक्यता परंतु थांबवलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. अगदी फ्लाइंग स्लिपला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इमामला मात्र माघारी परतावं लागेल. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असेल 4 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायचे त्या 5 धावा. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेहमी आपण मित्रांनो पाहतो ना की ज्यावेळी धावसंख्या कमी असते त्यावेळी मात्र नक्कीच अशा प्रकारच्या मॅच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय डिक्सल आणि दहिवली या 2 संघांदरम्यान.
पराग नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत्या. गोलंदाजी करत असताना 11 धावा खर्च केल्या होत्या. फार चांगली गोलंदाजी परागची राहिली होती, परंतु आता येणारे 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. अशा वेळी अगदी क्रुशल मुमेंटच्या वेळी मात्र हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणि आपल्या या संघाला इथून मात्र बाहेर काढणार का याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. हलक्या हाताने चेंडूला फक्त ग्लान्स केला, सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डेंजर एंड झोन कडे आपण पाहतो विक्की धावत होता, तिथे मात्र दुसरी धाव कंप्लीट केली का याच्यासाठी मात्र तिसऱ्या अंपायर साठी रेफर केलं जातं, कारण की ही मॅच खूप क्रुशल मुमेंट वरती आहे. अगदी नाजूक स्थितीमध्ये ही मॅच आहे आणि अशा वेळी मात्र अंपायरने देखील ओळखला आणि तिसऱ्या अंपायर साठी मात्र रेफर केलं जातं. आमची फॉर्च्यून इव्हेंटची टीम मात्र आता ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करते. त्यांच्याकडे हा निर्णय मात्र सोपवला गेला. आउट आहे ना, बोललो ना थोडा बॅक घे ना जरा. 2 मिनिट. इथे फलंदाज मात्र बाद घोषित केला जातो. आता मात्र आपण पाहतोय विकी देखील चांगली बॅटिंग करत होता, तो बाद झाला. आणखीन एक आदरा मिळला जातो देवली संघाला. फलंदाज विकीच्या स्वरूपामध्ये 3 विकेट आता मात्र गमवत आहे देवली संघ. बाळादादा आऊट झाला, त्यानंतर मात्र इमामची विकेट्स मात्र धावचीच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता विकी देखील बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला शाबुद्दीन. शाबुद्दीन हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आता येणारे चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. आता आपण पाहतोय की या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हरेल ते मात्र येणारे 3 चेंडू निश्चितच सांगून जातील, परंतु ही मॅच फार काही सांगून चालली आहे. असं वाटलं होतं की देवली संघ ज्यावेळी बाळादादा दनवी बॅटिंग करत होता तिसऱ्याच ओव्हरमध्ये मॅच विजय होते की काय, परंतु जे रोहितचं षटक फेकलं गेलं होतं तिसरं ते खूप निर्णायक होतं या मॅच मध्ये. फार चांगली गोलंदाजी रोहितची देखील राहिली होती. हा चांगला चेंडू अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहतो ना की ही मात्र चुकी घडली गेली फलंदाजाच्या माध्यमातून. आता येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज असेल. ओमकार काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा आता मात्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्र मात्र आता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 2 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला शाबुद्दीन आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पराग शिंदे, दैवली संघाचा बाहुबली. हा देखील चांगला चेंडू. इथे मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची आहे आणि शाबुद्दीनला देखील इथे बाद व्हावे लागेल. येणारा शेवटचा चेंडू असेल 1 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायचे ते आता मात्र 4 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच आता मात्र आपण पाहतो ना की एकदम क्रुशल मुमेंट मध्ये येऊन ठेपली आहे. असं वाटलं होतं की ही मॅच दैवली संघ सहजरित्या विजय होऊ शकतो, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की सोमजाई 11 संघाचे सर्व प्लेयर्स आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. येणारा शेवटचा 1 चेंडू बाकी असेल आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 4 धाब्यांची गरज आहे आणि कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्या लागतील. आता दैवली संघाचा बाहुबली पराग शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आता त्याच्यावरती पूर्ण विश्वास खऱ्या अर्थाने दाखवलाय तो दैवली संघाने. त्या विश्वासाला तो सार्थ ठरणार का याच्याकडे देखील आता सर्वांची नजर असेल.
शेवटचा चेंडू बाकी आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवरती फलंदाजी करत असताना थोडासा बॅकफुटवर होता, परंतु गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 8 धावा डिफेन्स करत असताना आतापर्यंत. ते मात्र बाहुबलीच्या बॅट मधून हा फटका आलाय. विजयी षटकार आणि आपल्या संघाला मात्र इथं विजयी करून देतोय. बाहुबलीची पॉवर मात्र मैदानामध्ये दाखवत असताना पराग शिंदे या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयी करून देतोय.